सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काल आम्ही प्रभाग 5 मधले 2 उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज आम्ही भव्य शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी केला होता। आज आम्ही प्रभाग 5 मधले 2 उमेदवार त्यामध्ये भाग्यश्री ताई काळे आणि महादेवी रणदिवे असे 2 महिला उमेदवार आम्ही प्रभाग 5 मध्ये एनसीपीच्या माध्यमातून त्या ठिकाणी एबी फॉर्म सहित या ठिकाणी भरलेला आहे। त्यानंतर प्रभाग 4 मध्ये आम्ही 4ही एनसीपीचे या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी सीए जे आपले सीए म्हणून या ठिकाणी फेमस असलेले सुशील बनपट्टे साहेब, त्यानंतर माझी पत्नी कविता आनंद चंदनशिवे, त्यानंतर फुटाणे कुटुंबातील आमच्या सारिकाताई फुटाणे आणि त्या परिसरामधले सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब बिडवे हे असे 4 उमेदवार आणि माझ्यासोबत आम्ही 2 जण तर गणेश पुजारीने आम्ही भरलो होतो। असे प्रभाग 4 आणि प्रभाग 5 मधले पॅनल टू पॅनल घड्याळाचं या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। दादा, आता बंटी एनपुरेने मुलाखत दिल्या, प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की ते ठराविक ठिकाणी ना तिकिटाचे पैशांनी वाटप झालेलं आहे असा आरोप त्यांनी यावेळी केलेला होता। त्या संदर्भात आपण काय बोला? त्या संदर्भातले हा जो निर्णय घेतलेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि ज्यांना या ठिकाणी जबाबदारी दिली होती ते आणि आमचे पक्षाचे अध्यक्ष तटकरे साहेब असतील, त्यानंतर ज्यांना जबाबदारी दिली ते कृषी मंत्री दत्तामा भरणे, अण्णासाहेब बनसुडे आणि पक्षाचे आमचे शहराचे अध्यक्ष संतोषबाब पवार असतील, जुबेर बागवान असतील, आमचे उमेश पाटील साहेब असतील, सर्व समन्वयातून आणि जी निवडणुकीची ज्यांना जबाबदारी दिलेली आहे सुधीर खरटमल साहेब, समन्वयातून या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। सुशील बनपट्टे हा कार्यकर्ता माध्यमातल्या लोकांना सुद्धा माहिती आहे, त्या भागातल्या जनतेला सुद्धा माहिती आहे की तो कशा पद्धतीने काम करतात, एक चांगला कार्यकर्ता त्या भागातला आहे म्हणून पक्षाने त्यांना या ठिकाणी विश्वास टाकलेला आहे त्याच्यावर। पक्षामध्ये नवीन चेहऱ्याला संधी देण्यात येतं म्हटलं जातं, पण पक्षातील कार्यकर्ते जे आज नाराज आहेत बंटी एनपुरे या नवीन चेहऱ्याला संधी न देता बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी दिलं जातं, त्यांनी असा आरोप केलेला आहे। त्या संदर्भात आपण काय म्हणतात? त्या भागातला सर्वात जुना कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नितीन बनपट्टे नावाचा या ठिकाणी आहे। नितीन बनपट्टे हा कार्यकर्ता असून ते अतिशय या ठिकाणी जुना कार्यकर्ता आहे। पक्षाचा त्यांच्यावर या ठिकाणी शहराचा उपाध्यक्ष म्हणून गेल्या 2 वर्षापासून त्यांनी अजित पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये ते काम करतात आणि बंटी एनपुरेने जे या ठिकाणी वक्तव्य केलं आम्ही आमच्याच तो कुटुंबातला आहे, आम्ही बंटीला या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न करू। काय नाराजगी होत असते तिकीट दिल्यानंतर, बंटी हा माझ्या कुटुंबातला माणूस आहे, त्याला आम्ही सगळेजण मिळून समजावून सांगण्याचा प्रयत्न करू। त्यांनी मतदानावरती भविष्यावर टाकायचा असा त्यांनी निर्णय घेतलेला आहे जनताच्या वेळी। कसं आहे, बंटीला आम्ही बोलणार आहे, बंटी आमचा जवळचा कार्यकर्ता आहे। मित्र पक्ष जरी असला तरी ही जी निवडणूक आहे प्रभाग 4 आणि प्रभाग 5 ही त्या भागातल्या जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे। 100% मी तुम्हाला सांगतो त्या भागातली जनता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या ठिकाणी भरघोस असं विक्रमी मतदान देऊन या ठिकाणी निवडून देईल।